इंडिया पाकिस्तान वॉर कंडिशनचा इम्पॅक्ट आज आपल्याला डायरेक्टली मार्केटवरती पाहायला भेटला. आज एक्सपायरी असूनसुद्धा 24,400 आणि 24,300 या ठिकाणचा सपोर्ट वर्क केला नाही आणि शेवटच्या सेशनमध्ये आपल्याला फार मोठा सेल ऑफ पाहायला भेटला. हा निफ्टीचा डेली टाईम फ्रेम आहे. जर आपण आजची कॅन्डल जर पाहिली तर पूर्णपणे गॅपअपच्या नंतर एक चांगला सेल ऑफ पाहायला भेटला. ही जरी ॲडजस्टेड क्लोजिंग प्राईस निफ्टीची 24,273 या ठिकाणी दिसत असली तर आपण 15 मिनिटात जर पाहिलं तर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये जो सेल ऑफ झालेला आहे त्याची ॲक्च्युअल क्लोजिंग प्राईस ही 24,153 या ठिकाणी आहे. जर नेक्स्ट वीकसाठी आपण प्लॅन करायचं असेल तर ह्या लेवलच्या खाली जर एखादी कॅन्डल क्लोज झाली तर आपल्याला बिअरिश स्ट्रॅटेजीज बनवता येतील. परंतु अजूनही निफ्टीला क्लोजिंग वाईज जर आपण पाहिलं तर हा सपोर्ट अजूनही वर्क करेल. या वीकची एक्सपायरी जी रेंज आपण ॲनालिसिस करून बनवली होती याच रेंजच्या दरम्यान आपल्याला एक्सपायरी पाहायला भेटले. जे दोन्हीही स्प्रेड्स आपण होल्ड केले होते त्या दोन्हीही स्प्रेड्सने आज आपल्याला पूर्णपणे प्रॉफिट दिला आहे. सध्याला इंडिया पाकिस्तान वॉर कंडिशनमुळे मार्केटमध्ये अनसर्टन्टी आहे. जो 24,200चा सपोर्ट आहे तो जर ब्रेक झाला तर पुढील आठवड्यामध्ये आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना दिसू शकते. उद्या शुक्रवार म्हणजे पुढील आठवड्याच्या एक्सपायरीचा पहिला दिवस आहे. उद्या मार्केट या वॉरच्या सिच्युएशनला कसे रिॲक्ट करते आणि ओपन इंटरेस्टमध्ये इन्स्टिट्यूट कसा डेटा बिल्डअप करतात यावर लक्ष देणे इम्पॉर्टंट राहील. कारण यावरूनच आपण पुढील आठवड्यासाठी स्ट्रॅटेजीज प्लॅन करू शकतो.